आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात करेंगे अकोला की, जहां विधायक हरीश पिपले ने मुर्तजापुर में आषाढ़ी स्पेशल ट्रेन में भक्तों का किया अभिनंदन। आगे बात होगी गढ़चिरौली की, जहां पुलिस के शहीद जवानों के परिवारों के लिए चिकित्सा जांच शिविर का आयोजन किया गया। ऐसी तमाम खबरों पे करेंगे विस्तार से बात। मूर्तिजापुर में आषाढ़ी एकादशी के पावन अवसर पर पंढरपुर जाने वाले वारकारी और भक्तों के लिए एक अच्छी खबर है। पंढरपुर जाने वाली आषाढ़ी स्पेशल ट्रेन का मूर्तिजापुर में बड़े उत्साह के साथ स्वागत किया गया। इस ट्रेन से वारकरी और भक्तों के लिए पंढरपुर पहुंचना आसान हो गया है। वारकरी और रेलवे कर्मचारियों का सम्मान किया गया। आज जैसे ही आषाढ़ी स्पेशल नागपुर मिरज ट्रेन और अमरावती पंढरपुर ट्रेन मूर्तिजापुर रेलवे स्टेशन पर पहुंची, विधायक हरीश पिपले स्वयं मौजूद रहे और उन्होंने इस ट्रेन में सवार वारकरी भक्तों को शॉल और श्रीफल देकर सम्मानित किया। साथ ही भक्तों को उनकी यात्रा को आरामदायक बनाने के लिए पानी की बोतलें, बिस्किट और फल भी वितरित किए गए। इस अवसर पर रेलवे कर्मचारियों के योगदान को भी सलाम किया गया। मूर्तिजापुर स्टेशन मास्टर नरेश वानखड़े, बुकिंग ऑफिस पीपी कुलकर्णी, टीसी अक्षय राउत, आरपीएफ स्टाफ आशीष महल्ले ने शॉल और श्रीफल देकर सम्मानित किया। बड़ी संख्या में भाजपा पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। इस पावन अवसर पर भारतीय जनता पार्टी मूर्तिजापुर शहर एवं तालुका के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। कमलाकर गावड़े, हर्ष सांबले, राम जोशी, अविनाश यावले, रितेश सब्जकर, नंदू राउत, प्रशांत ठाकरे आदि बड़ी संख्या में उपस्थित थे। मुलगी अल्पवयीन आहे, ट्युशन क्लास येते, कोचिंग क्लासेसमध्ये कोचिंग घेते। ती तिच्या आई वडिलांकडून गावाहून आली, बस स्टँडवर 4 वाजता उतरली आहे आणि उतरल्यानंतर पाऊस खूप असल्यामुळे तिने रिक्षा शोधल्यानंतर एका रिक्षावाल्याला त्या रिक्षात बसली ती विचारून, आणि रिक्षावाला जो यातला आरोपी रिक्षावाला आहे त्यांनी ती पहिले सरळ रिक्षा नेली। नंतर तिचं म्हणणं आहे की असं निर्जन जिथे पाऊसही भरपूर होता, लोक कोणी नव्हते, तिथे नेली आणि तिचा हात ताणून तिला निसदेव करून विनयभंग वगैरे केला। तिने घाबरून रिक्षामधून खाली उतरली ती जोरात, आणि नंतर ती रस्त्याने पुढे चालत येऊन दुसरी रिक्षा पकडून ती तिच्या क्लासेसकडे म्हणजे तिच्या राहण्याच्या ठिकाणाकडे गेली आणि त्याच्यानंतर तिच्या बरोबरीच्या सहकार्यासोबत पोलीस स्टेशनला आली। पोलीस स्टेशनला आल्यानंतर विदिन एका घंट्यात CCTV वगैरे फुटेज करून आम्ही आरोपीचा शोध लावला आणि 1-1.5 घंट्यातच आम्ही मुलीचा जो असं त्रास देणारा जो रिक्षावाला आहे त्याला ताब्यात घेतलं आहे, रात्री अटक केलं आहे आणि याचा तपास सुरू आहे। याच्यात आरोपी ॲटोसहितच आम्ही ताब्यात घेतला आहे आणि रात्रीच्याला अटक केली आहे। आता पुढील तपास सुरू आहे। मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पास्कोचा कलम लावला आहे आम्ही याच्यात। आम्ही पास्को 74-108 आणि कलम आम्ही DNA-चे 74-118 कंसात 137 कंसात 2 आणि पास्कोचा कलम 8 लावला आहे। गुन्हेभंगाचा प्रकार असल्यामुळे हे सेक्शन आहे। पुढील तपास सुरू आहे। यामध्ये जे वारकरी भाविक भक्त होते त्यांचं मोठ्या उत्साहानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मूर्तिजापूर शहर ग्रामीणच्या वतीनं त्यांचा दुपट्टा, टोपी, बुक्का, हार देऊन स्वागत करण्यात आलं। त्यांना फराळाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था करण्यात आली। तसेच या रथाचे चालक आणि त्यांचे सहचालक त्यांचाही आदर सत्कार करण्यात आला, गार्डचाही आदर सत्कार करण्यात आला आणि हमेशा इथं सेवा देणारे पोलीस कर्मचारी आणि इथच्या कर्मचाऱ्यांचं आणि खास करून इथं रेल्वे स्टेशन मास्टर साहेबांचाही सत्कार करण्यात आलेला आहे। आज परमपिता पांडुरंग उद्या आषाढी निमित्त लाखो करोडो भाविक हे पंढरपुरात दाखल होत असतात आणि आज या भाविकांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे। पंढरपुराला तर आज जाणं झालं नाही, पण या भाविकांचं दर्शन घेऊन आम्ही पंढरपुरात दर्शन घेतलं असं आम्हाला सगळ्याला वाटत आहे। पंढरीनाथ महाराज की जय। पुंडलिका विठ्ठल हरी नामदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। अकोला से सी न्यूज़ संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। अमरावती जिले के निवासी और नीट परीक्षा की तैयारी के लिए अकोला में कोचिंग क्लास में प्रवेश लेने वाली एक छात्रा के साथ ऑटो चालक ने चलती रिक्शा में छेड़छाड़ की। छात्रा की समय सूचकता व हिम्मत के कारण ऑटो चालक अब गिरफ्तार है और उसे न्यायालय में जेल में भेज दिया है। छात्रा नाबालिग है। आरोपी का नाम जफर खान है। सिविल लाइन पुलिस ने आरोपी के खिलाफ पॉक्सो एक्ट तथा छेड़छाड़ की धाराओं के तहत मामला दर्ज किया है। शनिवार को आरोपी को न्यायालय में उपस्थित करने के बाद
न्यायालय ने उसे जेल में भेजने के आदेश जारी किए हैं। एक मुलगी अल्पवयीन आहे, ट्युशन क्लास येते, एका कोचिंग क्लासेसमध्ये कोचिंग घेते. ती तिच्या आई-वडिलांकडून गावाहून आली, बस स्टँडवर 4 वाजता उतरली आहे आणि उतरल्यानंतर पाऊस खूप असल्यामुळे तिने रिक्षा शोधल्या. नंतर एका रिक्षावाल्याला त्या रिक्षात बसली ती विचारून आणि रिक्षावाला जो यातला आरोपी रिक्षावाला आहे, त्यांनी ती पहिले सरळ रिक्षा नेली. नंतर तिचं म्हणणं आहे की असं निर्जन जिथे पाऊसही भरपूर होता, लोक कोणी नव्हते, तिथे नेली आणि तिचा हात ताणून तिला मिसबिहेव करून विनयभंग वगैरे केला. तिने घाबरून रिक्षामधून खाली उतरली ती जोरात आणि नंतर ती रस्त्याने पुढे चालत येऊन दुसरी रिक्षा पकडून ती तिच्या क्लासेसकडे म्हणजे तिच्या राहण्याच्या ठिकाणाकडे गेली आणि त्याच्यानंतर तिच्या बरोबरीच्या सहकार्यासोबत पोलीस स्टेशनला आली. पोलीस स्टेशनला आल्यानंतर विदिन एका घंट्यात CCTV वगैरे फुटेज करून आम्ही आरोपीचा शोध लावला आणि 1-1.5 घंट्यातच आम्ही मुलीचा जो असं त्रास देणारा जो रिक्षावाला आहे त्याला ताब्यात घेतलं आहे. रात्री अटक केलं आहे आणि याचा तपास सुरू आहे. याच्यात आरोपी ॲटोसहितच आम्ही ताब्यात घेतला आहे आणि रात्रीच त्याला अटक केली आहे. आता पुढील तपास सुरू आहे. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पास्कोचा कलम लावला आहे आम्ही याच्यात आणि पास्को 74-108 नाही कलम आहे. आम्ही DNA-चे 74-118 कौसात 137 कौसात 2 आणि पास्कोचं कलम 8 लावला आहे. विनयभंगाचा प्रकार असल्यामुळे हे सेक्शन आहे. पुढील तपास सुरू आहे. अकोला से कैमरा पर्सन नरेंद्र वाडोनकर के साथ धनरीत सबकाल की रिपोर्ट। आषाढ़ी एकादशी के अवसर पर हरिओम रेलवे प्रवासी भजन मंडल की ओर से डोंबिवली स्टेशन के बाहर भजन कार्यक्रम का आयोजन किया गया। इसमें भाजपा प्रदेश अध्यक्ष और डोंबिवली के विधायक रविंद्र चौहान ने भाग लिया, पांडुरंग के दर्शन किए और स्वयं भजन गाकर नाम स्मरण किया। चौहान ने कहा कि वह हर साल इस आयोजन में भाग लेते हैं और इसे पंढरपुर जैसे ही भक्ति का केंद्र मानते हैं। उन्होंने महाराष्ट्र की जनता को आषाढ़ी एकादशी की शुभकामनाएं दी और कहा, पांडुरंग सभी संकटों से महाराष्ट्र की रक्षा करे। प्रतिवर्षाप्रमाणे हरिओम रेल्वे प्रवासी भजन संस्थेच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती आषाढी एकादशीच्या निमित्ताने भजनाचा कार्यक्रम आज सकाळी 6 वाजल्यापासून सुरू करतात। प्रतिवर्षी ही संपूर्ण आषाढी एकादशी ही सोमवार ते शनिवार या दिवसामध्ये येत असते। यावेळेला पहिल्यांदाच रविवारी आली आहे, त्यामुळे कामावरती जाणारा प्रत्येक जण हा पांडुरंगाचं दर्शन घेऊन स्वतः भजनामध्ये सामील होत असतो। आजही सकाळपासून डोंबिवलीमधील असणारे सर्व भजन प्रेमी ज्यांना आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या चरणी विलीन होता येत नसतं किंवा पंढरपूरला जाता येत नसतं, असे सर्वजण या ठिकाणी दर्शन घेतात आणि भजनाचा आनंदही घेत असतात। मीही गेली अनेक वर्ष या ठिकाणी सकाळी येऊन भजनाचा लाभ घेत असतो, आजही घेतला। मी आज महाराष्ट्रातील जनतेला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाच्या चरणी एवढंच साकडं घालतो की महाराष्ट्राला सर्व संकटांपासून दूर ठेवो आणि मला खात्री आहे की पांडुरंग हा महाराष्ट्रातील जनतेच्या आणि देशाच्या जनतेच्या पाठीमागे त्याचा आशीर्वाद कृपाशीर्वाद हा असा असेल। दादा, पंढरपूरमध्ये VIP दर्शन दरवर्षी व्हायचं, मात्र यावेळेस VIP दर्शन थांबवलेलं आहे, काय प्रशासनाने त्या संदर्भातले काही निर्णय घेतले असतील, त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं सरकार हे सामान्य माणसाचं सरकार आहे
आणि सामान्यांच्या दृष्टिकोनातून जे जे निर्णय घेणं महाराष्ट्रामध्ये आवश्यक असतं ते सर्व निर्णय हे ते नेहमी घेत असतात. त्यामुळे सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा निर्णय हा शासनाने घेतला. मराठीचा विजय म्हणून सभा घेण्यात आली, मात्र उद्धव ठाकरेंनी मराठीबद्दल शब्दच काढले नाही, उलट सत्ताधाऱ्यांवर टीका केली. काय सांगा? आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्र डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। गढ़चिरौली माओवाद प्रभावित और संवेदनशील माने जाने वाले गढ़चिरौली जिले में अब तक माओवादी हिंसा में 213 सुरक्षाकर्मी शहीद हो चुके हैं। इन वीर शहीदों के परिवारों के कल्याण के लिए गढ़चिरौली पुलिस द्वारा सतत रूप से विभिन्न सामाजिक व कल्याणकारी पहलें की जा रही हैं। इसी क्रम में शहीद सैनिक आश्रित परिवार स्वास्थ्य कल्याण योजना के तहत एक पंजीकरण शिविर का आयोजन पुलिस मुख्यालय परिसर स्थित एकलव्य हॉल में किया गया। ये शिविर गढ़चिरौली पुलिस बल, पुलिस अस्पताल गढ़चिरौली एवं सहयोग अस्पताल गोंदिया के संयुक्त सहयोग से आयोजित किया गया। कार्यक्रम का नेतृत्व पुलिस अधीक्षक नीलोत्पल के मार्गदर्शन में किया गया, जबकि योजना की संकल्पना सहयोग अस्पताल गोंदिया के मुख्य प्रबंध निदेशक जयेश चंद्र रमन रामदेव द्वारा प्रस्तुत की गई थी। इस शिविर में 70 शहीद सैनिकों के परिजन उपस्थित रहे, जिनका सफलतापूर्वक पंजीकरण कर उन्हें योजना का प्रमाण पत्र स्वयं पुलिस अधीक्षक नीलोत्पल द्वारा प्रदान किया गया। साथ ही उपस्थित 72 परिजनों की निःशुल्क स्वास्थ्य जांच भी पुलिस अस्पताल गढ़चिरौली और सहयोग अस्पताल गोंदिया की टीमों द्वारा की गई। कार्यक्रम को सफल आयोजन में अतिरिक्त पुलिस अधीक्षक सत्य साई कार्तिक, पुलिस उपाधीक्षक विशाल नागर गोजे, मुख्य चिकित्सा अधिकारी डॉक्टर सुनील मडावी और पुलिस कल्याण शाखा की टीमों ने महत्वपूर्ण भूमिका निभाई। आज छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक संस्थेच्या या विद्यालयामध्ये पंढरपूरचं आराध्य दैवत विठुराया, खऱ्या अर्थाने वारीची जी परंपरा आहे ती सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा ही जोपासण्यासाठी वारकरी हा या विठुरायाचं सावळं रूप डोळ्यात सामावून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत असतो आणि तो भक्तीचा आनंद तो घेत असतो। ही जी वारी आहे पंढरपूरची यात्रा खऱ्या अर्थाने आषाढ शुद्ध एकादशी आणि कार्तिक शुद्ध एकादशी या दिवशी लाखोच्या संख्येने पंढरपूर क्षेत्रामध्ये भक्त जात असतात आणि संत ज्ञानेश्वरांनी जी ही प्रथा सुरू केलेली आहे वारीची, तिचा आनंद तर मिळतोच, परंतु त्याच्या मागचा उद्देश हा भक्तिभावाने एक सामाजिक एकता। बघा, संत ज्ञानेश्वरांनी 800 वर्षापूर्वी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन ही वारी सुरू केलेली आहे। ही सर्व धर्म समभाव अशा पद्धतीची ही वारी आहे। याच्यामध्ये कुठलाही भेद नाही, सर्व गरीब श्रीमंत सर्वांना सामावून घेण्यासाठी आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी ही वारी आहे। मित्रांनो, मी असं म्हणेन की सामान्य आमचे जे विद्यार्थी असतात या विद्यार्थ्यांना सुद्धा या गोष्टीचा हेवा वाटला आणि म्हणून आमच्या विद्यालयातील विद्यार्थी सालाबादाप्रमाणे एक या आषाढी एकादशीचा आनंद मिळावा त्यासाठी गावामध्ये एक रॅली काढून, एक दिंडी काढून या दिंडीचं महत्त्व जाणून घेतात। याच्यातून आमच्या विद्यार्थ्यांना एक चांगला असा संस्कार आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो। सामाजिक एकता किंवा संस्कृती टिकवण्यामागे हा एक उद्देश चांगला आहे आणि म्हणून आम्ही दरवर्षी वारी ही काढत असतो आणि गावातील लोकांना सहभागी करून त्यांना सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद आम्ही देत असतो। ही संतांची परंपरा चालू असताना त्याच्यासोबतच आम्ही हरित वारी, जे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी आम्ही झाडं लावण्याचा उपक्रम राबवत असतो। त्या निमित्ताने आम्ही यावर्षी सुद्धा काही झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे। आमचे विद्यार्थी अतिशय उत्साहाने
एक प्रेम निर्माण करतात, परमेश्वराविषयी आस्था निर्माण करतात आणि खरोखर या सृष्टीमध्ये चराचर भरलेलं भगवंताचं अस्तित्व हे खऱ्या अर्थाने आहे असं आम्ही या माध्यमातून सिद्ध करत असतो। गढ़चिरौली से सी न्यूज़ संवाददाता चंद्रशेखर पुलगम की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।